तर लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळू शकतो। तो म्हणजे असा की सिद्धू आणि भावनाचं लग्न होणार नाही। तर काय आहे सविस्तर माहिती, चला जाणून घेऊया। त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपलं चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा। तर झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास ही मराठी मालिका लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेचा रिमेक आहे आणि त्या मालिकेमध्ये जे काय घडतं तेच आपल्याला या मराठी मालिकेमध्ये सुद्धा पाहायला मिळतं। तर त्या कन्नड मालिकेमध्ये आपल्याला असं दाखवण्यात आलेलं होतं की सिद्धू सगळ्यांच्या समोर सांगतो की भावना मॅडम हीच माझी बायको आहे आणि मग त्यानंतर आपल्याला असं दाखवण्यात येतं की सिद्धू भावनाच्या घरी जातो, पण भावना मात्र स्वतःला एका रूममध्ये बंद करून टाकते आणि मग सिद्धू भावनाला म्हणतो की जोपर्यंत भावना मॅडम माझ्याबरोबर येत नाही तोपर्यंत मी इथून कुठे जाणार नाही आणि मग तो रात्रभर भावनाची वाट बघत लक्ष्मी निवास यांच्या घराबाहेरच थांबतो। भावनाच्या घरचे सिद्धूवरती खूप नाराज असतात, त्यामुळे सिद्धूला कोणीच घरामध्ये घेत नाही आणि मग त्याच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे की निवास सिद्धूकडे जातो आणि त्याला घरामध्ये घेऊन येतो आणि तो भावनाचा हात सिद्धूच्या हातामध्ये देतो आणि मग सिद्धू भावनाला घरी घेऊन येतो, पण घरी आल्यानंतर सुद्धा भावना सिद्धूवरती खूप नाराज असते आणि मग त्यानंतर आपल्याला पुढे असं दाखवण्यात आलेलं आहे की भावनाला सुद्धा नंतर सिद्धूवरती प्रेम होतं आणि मग दोघे एका मंदिरामध्ये लग्न करतात। तर असं काय आपल्याला लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेमध्ये दाखवण्यात आलेलं आहे। तर कदाचित आपल्याला लक्ष्मी निवास या मराठी मालिकेमध्ये सुद्धा हा ट्विस्ट पाहायला मिळू शकतो, कारण झी मराठी वाहिनीने नुकताच एक नवीन प्रोमो प्रदर्शित केलेला आहे। त्यामध्ये आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे की सिद्धू आणि भावनाचं लग्न सुरू असतं, पण सिद्धूच्या मोबाईलवर एका अननोन नंबरवरून फोन येतो आणि तो फोन आनंदीचा असतो आणि यावरूनच सगळ्यांना समजतं की आनंदी हरवलेली आहे आणि भावनाला ही गोष्ट ऐकून मोठा धक्काच बसतो आणि आलेल्या प्रोमोवरून असंच वाटतं की आता हे लग्न तुटणार आहे, म्हणजे लग्न आता होणार नाही। कदाचित भावना आनंदीला शोधण्यासाठी लग्न सोडून जाईल असं काय आपल्याला या मालिकेमध्ये पुढे दाखवण्यात येऊ शकतं आणि मग सिद्धू आणि भावनाचं लग्न मोडल्यानंतर कदाचित सिद्धू भावनाला तसंच त्याच्या घरी घेऊन जाऊ शकतो आणि मग नंतर भावनाला सुद्धा सिद्धूवरती प्रेम होईल आणि दोघं एका मंदिरामध्ये लग्न करतील असं काय आपल्याला या मालिकेमध्ये पुढे दाखवलं जाऊ शकतं। आणि लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेमध्ये आपल्याला पुढे खूप काय असं पाहायला मिळतं, जसं की जान्हवी ही जयंतच्या जाळ्यातून वाचण्यासाठी खूप मोठा निर्णय घेते, तो म्हणजे असा की जयंतच्या तावडीतून सुटण्यासाठी जान्हवी खोटं खोटं मरण्याचं नाटक करते आणि मग त्यानंतर ती विश्वाच्या घरी चंदना या नावाने मोलकरीण म्हणून काम करणार आहे आणि त्याचबरोबर या मालिकेचा हिरो आपल्याला पुढे विश्वा दाखवण्यात येणार आहे आणि विश्वास जान्हवीला जयंतच्या जाळ्यातून कायमचं वाचवताना आपल्याला दाखवण्यात येणार आहे। तर असं काय आपल्याला लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेमध्ये दाखवण्यात आलेलं आहे आणि त्या कन्नड मालिकेमध्ये जे काय दाखवण्यात येतं तेच आपल्याला या मराठी मालिकेमध्ये सुद्धा पाहायला मिळतं। तर कदाचित भावना आणि सिद्धूचं लग्न सुद्धा आपल्याला या मालिकेमध्ये पाहायला मिळणार नाही। तर मालिकेमध्ये दाखवण्यात येणाऱ्या या ट्विस्टबद्दल तुम्हाला काय वाटतं, कमेंट करून नक्कीच कळवा।